अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली। यावेळेला झिरवाळ यांच्यावर सुनेत्रा पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। स्वतःची आणि पक्षाची प्रतिमाची काळजी घ्यावी, तसंच प्रशासनातील अधिकाऱ्यांमुळे बदनामी होणार नाही याविषयी खबरदारी घ्या, अशा सूचनाही सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या आहेत। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष टपाल तिकीट जारी करावं अशी मागणी शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल शेवाळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे। याबाबत केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शेवाळ्यांच्या निवेदनाबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे। भंडाऱ्यामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीमध्ये जनसुनावणी कार्यक्रम पार पडला। विविध सामाजिक, कौटुंबिक आणि कायदेशीर प्रश्नांबाबत तक्रारी मांडण्यासाठी मोठ्या संख्येनं महिला उपस्थित राहिल्या। यावेळेला रुपाली चाकणकरांनी महिलांच्या अडचणींवर कार्यवाही करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। वर्ध्यामध्ये पालकमंत्री पंकज भोयर यांचा जनता दरबार पार पडला। यावेळेला नागरिकांनी 350हून अधिक समस्यांची निवेदनं दिली आहेत। नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या सूचना भोयर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। महापालिका निवडणुकीमध्ये मालेगावमध्ये सत्ता स्थापन करून चर्चेत आलेल्या इस्लाम पार्टीने एमआयएमचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एंट्री केली आहे। याच मालेगाव पॅटर्नच्या धर्तीवर आता संभाजीनगर शहरामध्ये आपला विस्तार वाढवण्यासाठी पार्टीनं कंबर कसली आहे। मावळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये ईव्हीएम हॅकच्या नावाखाली उमेदवारांकडून लाखो रुपये उकळलेत असा आरोप आमदार सुनील शेळके यांनी भाजपवर केलाय। भाजपच्या स्थानिक नेत्यांवर नाव न घेता शेळकेंनी गंभीर आरोप केलाय। धाराशिवच्या राजकारणातील काका तानाजी सावंत यांना पुतण्या धनंजय सावंत यांनी धक्का दिलाय। तानाजी सावंत यांचे बंडखोर पुतणे धनंजय सावंत भाजपसोबत गेल्याचं स्पष्ट झालंय। भाजपच्या पाठिंब्यावर झेडपीमध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेले पुतणे धनंजय सावंत भाजपसोबत कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। संभाजीनगर जिल्हा परिषदेत शिवसेना भाजप युतीचा अध्यक्ष होणार आहे, मात्र पहिल्यांदा अध्यक्ष कुणाचा करायचा याचा निर्णय झाला नाहीये। संभाजीनगरात मनपात भाजपचा महापौर आहे, त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचा अध्यक्ष दिसल्यास युतीमध्ये सत्तेचं समान वाटप झाल्याचं दिसेल असा शिवसेनेचा आग्रह आहे। कोल्हापुरात गोकुळच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय। मार्च महिन्यामध्ये गोकुळचं रणांगण तापणार आहे, तर गोकुळमध्ये महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवू अशी घोषणा काँग्रेस आमदार सतेज पाटलांनी केली आहे। त्यामुळे गोकुळ दूध संघामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या 8 स्वीकृत नगरसेवकांसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। भाजपकडून 3, शिवसेनेकडून 2 आणि काँग्रेसकडून 3 उमेदवारांचे अर्ज दाखल होणार आहेत। भाजप आणि शिवसेनेची नावं निश्चित झाली असून काँग्रेसने मात्र आपली नावं गुलदस्त्यात ठेवली आहेत। सांगली महापालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम सलग दुसऱ्या दिवशी कायम आहे। अतिक्रमण महापालिका प्रशासनाकडून जेसीबी लावून काढण्यात आलाय। नागरिकांनी अतिक्रमणाला विरोध केल्यानं प्रशासन अधिकारी आणि नागरिकांमध्ये वादावादीचा प्रकार घडलाय। दरम्यान नागरिकांना नोटिसा देऊन अतिक्रमण काढून घेण्याबाबतची मुदत द्यावी अशा प्रकारची मागणी आता नागरिकांनी केली आहे। पुणे महापालिकेला जलसंपदा विभागानं नोटीस बजावली आहे। 932 कोटी रुपयांची थकीत पाणीपट्टी भरा, अन्यथा पाणी कपात करण्याची नोटीस बजावण्यात आली। तसंच लवकरच पाणी पुरवठा खंडित करण्याचा इशाराही देण्यात आलाय। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरांमध्ये विक्रमी घसरण झाली आहे। सोन्याचे दर 3000 तर चांदीचे दर 3000 घसरलेले आहेत। गेल्या महिनाभरात पहिल्यांदा सोन्या आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण झाल्यानं ग्राहकांना दिलासा मिळाला। साताऱ्यातील माहुली गावातील घरामध्ये विनय कुंभारे यांच्या घरामध्ये आवरावर करताना मोडी लिपीतील कागदपत्रांचा गठ्ठा सापडलाय। ही कागदपत्र शाहू महाराज, महाराणी ताराबाई यांच्यासह पेशवे यांच्या वतीनं वेदशास्त्री कुंभारे यांना पाठवण्यात आलेली आहे। त्यामुळे माहुली गावाबाबत आणखी ऐतिहासिक माहिती समोर आली। अमरावतीतील मेळघाटात आदिवासी नागरिकांना 3500 जात प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय। प्रशासनानं गावागावात जाऊन आदिवासींच्या समस्या जाणून घेत संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं विनामूल्य पार पडली आहे आणि त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। सोलापूरच्या करमाळा पोलिसांनी चोरीला गेलेले दागिने मूळ मालकाला परत केलेले आहेत। पोलिसांनी एकूण 2,10,000चा ऐवज मूळ तक्रारदारांना परत केलाय। त्यामुळे तक्रारदारांनी पोलिसांचं आभार व्यक्त करत कौतुक केलंय। अजित पवारांचा मृत्यू अपघात वाटत नाही असा संशय काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विमान अपघातावर व्यक्त केलाय। विमानाचा ब्लॅक बॉक्स गायब झाला याचा अर्थ दाल में कुछ काला है असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय।
विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघातावर शंका व्यक्त केल्यानंतर खासदार संजय राऊतांनीही याबाबत मोठा दावा केलाय. अजित पवारांवरील आरोपांची फाईल उघडण्यात आली, ही फाईल बंद करण्यास अमित शहानी नकार दिला असा दावा संजय राऊतांनी केलाय. तसंच गेल्या 3 महिन्यांपासून अजित पवार विरुद्ध भाजप संघर्ष सुरू होता असा दावाही राऊतांनी केलाय. कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नाशिकमध्ये कांद्याचे दर कोसळले आहेत. कांद्याचे दर सरासरी 1000 रुपये क्विंटलच्या खाली आलेले आहेत. कांद्याचे दर कोसळल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. सरकारच्या निर्यात धोरणामुळे बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या देशांमध्ये होणाऱ्या कांदा निर्यातीला मोठा फटका बसलेला. यंदा हवामान अनुकूल राहिल्यामुळे आंब्याच्या झाडांना मोठ्या प्रमाणावर मोहर आलाय. त्यामुळे आंबा उत्पादन चांगलं होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्यानं आंबा उत्पादकांना मोठा दिलासा मिळालाय. सोलापूरमध्ये खरबूज पिकांचं बोगस बियाणं विक्री केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. बोगस बियाणं विक्री करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झालेत. शेतकऱ्यांना एकरी खरबूज पिकातून केवळ 8 ते 10 हजारांचं उत्पन्न मिळतंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. पुणे शहरामध्ये तापमान 34°C पोहोचल्यानं दुपारच्या उन्हाचा चटका वाढलाय. पुढील 2 दिवसात कमाल व किमान तापमानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. गेल्या 15 वर्षांपासून नळाच्या पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या आड्याळ इथल्या महिलांचा संयम अखेर सुटलाय. पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याच्या संतापातून महिलांनी रिकाम्या घागरी घेऊन थेट ग्रामपंचायतीवर धडक दिली आहे. पवनी तालुक्यातल्या अचानक निघालेल्या घागर मोर्चानं प्रशासनाचे धाबे दणाणले. हा विषय तालुक्यामध्ये चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय. यवतमाळच्या महागाव तालुक्यामध्ये जिओ कंपनीच्या मोबाईल टॉवरच्या देखभाल दुरुस्तीचं काम पाहणाऱ्या कंपनी विरोधात कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलंय. पगारवाढ, संरक्षण, विमा, त्याचबरोबर सेफ्टी किट, टूल किट देण्यात यावं या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. यामुळे या भागातील मोबाईल सेवा देखील प्रभावित झाली आहे. रायगडमधील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयावर धडक दिली आहे. किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, 3 महिन्यांचं वेतन या मागण्यांसाठी अनेकदा पाठपुरावा करून देखील मागण्या पूर्ण होत नाहीये. त्यामुळे आक्रमक झालेल्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत ग्रामसेवक आणि सरपंचांवर कारवाई करावी अशी मागणी केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याचा येवल्यामध्ये निषेध व्यक्त करण्यात आलाय. येवल्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीनं प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत जोडेमारो आंदोलन करण्यात आलं. यावेळेला नागरिकांनी सपकाळांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलंय. कर्मचाऱ्यांचं वेतन त्रुटी पूर्तता आणि पदोन्नती टप्पे कमी करा, जुनी पेन्शन लागू करावी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. तसंच शासनानं मागण्या मान्य न केल्यास बेमुदत काम बंद करून असा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. छत्रपती शिवरायांबद्दल करण्यात आलेल्या वक्तव्याचे अहिल्यानगरमध्ये तीव्र पडसाद उमटले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाचा निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं निषेध करण्यात आलाय. सकपाळ आणि टिपू सुलतानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. नागपूर शहरामध्ये यूजीसी विधेयकाच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभाग घेतला. हातामध्ये फलक घेऊन आणि जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला. शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करत अखेर संविधान चौक इथं समाप्त झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील वनविभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी शासनाची वीज बिल प्रणाली कुचकामी ठरली आहे. 5 महिन्यांपासून वेतन नसल्यानं कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची मिळ आली आहे. आपल्या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी 16 फेब्रुवारीला चंद्रपुरात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं. मालेगावात काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलाय. आज तमाम शिवप्रेमी आणि हिंदू बांधव मिळून शहरातल्या मोसम पूल चौकामध्ये सपकाळांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळेला सकल हिंदू समाजानं जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष पाहिलं पाहिजे असं वक्तव्य केल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. छत्रपती शिवाजी चौकामध्ये सपकाळांच्या विरोधात सकल हिंदू समाजानं आंदोलन केलं. भंडाऱ्यामध्ये भाजपने हर्षवर्धन सपकाळांविरोधात निषेध आंदोलन केलंय. सपकाळांनी छत्रपती शिवाजी महाराजांची टिपू सुलतानची तुलना केल्याच्या वक्तव्यावरून निषेध व्यक्त करण्यात आलाय. सपकाळ यांनी तत्काळ जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळेला करण्यात आली आहे.
कोपरगाव तालुक्यामध्ये बिबट्याच्या दहशतीने नागरिक भयभीत असताना आता रानडुकराच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सचिन भगुरे हे शेतात काम करत असताना अचानक रानडुकराच्या कळपानं त्यांच्यावर हल्ला केला। या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा हातापायाचे लचके तोडून गंभीर जखमी केलाय। त्यांना उपचारासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। सांगलीमधील शांतिनिकेतन विद्यापीठामध्ये राज्य सरकारच्या वतीनं 65व्या कला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। 22 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या महोत्सवात राज्यभरातील 1275 विविध कलाकृती सादर करण्यात आल्या। तसंच शिल्पकला, वस्त्रकला, रेखीव कला व वेगवेगळे कलाविष्कार पाहायला मिळाले। अकोला जिल्ह्यातील रुईखेडमध्ये बागाजी महाराजांची यात्रा पार पडली। एकादशीपासून या यात्रेला प्रारंभ होऊन महाशिवरात्रीच्या दिवशी कावडधारी भाविकांचं गावामध्ये आगमन झालं। यावेळेला ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि जयघोषामध्ये बागाजी महाराजांची मिरवणूक काढण्यात आली। राजगुरुनगरमध्ये नामदेव ढसाळ स्मृती संमेलन पार पडलं। कुलस्वामिनी साहित्य संमेलन परिषदेकडून संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी संमेलनाचं उद्घाटन केलं। ग्रंथदिंडीनं संमेलनाची सुरुवात करण्यात आली। शिरूर तालुक्यातल्या पिंपरी दुमाला इथं सोमेश्वर महाराजांच्या उत्सवानिमित्त कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती। पारंपरिक आखाड्यामध्ये रंगलेल्या या कुस्त्यांमध्ये तरुणांसोबत तरुणींनीही सहभाग नोंदवला। या मर्दानी खेळासाठी ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणावर बक्षीस ठेवण्यात आले होते। नाशिकमध्ये विश्व मराठी संमेलनामध्ये बालकुमार मेळावा होणार आहे। बालकांमध्ये मराठीचा प्रसार व्हावा या उद्देशानं बालसाहित्य आणि बालकलाकारांसाठी बालकुमार मेळावा भरवला जाणार आहे। मंत्री उदय सामंत यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला। सांगलीमध्ये राज्यस्तरीय कला महोत्सव आयोजित करण्यात आलाय। महोत्सवाचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालं। महोत्सवामध्ये राज्यातल्या विविध कला महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कलाकारांकडून साकारण्यात आलेल्या कलाकृती सादर करण्यात आल्या। नागपुरातील रेशीमबाग मैदानावर 22 फेब्रुवारीला संत शिरोमणी नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता महासंमेलन पार पडणार आहे। या महासंमेलनाच्या तयारीला प्रारंभ झाला असून भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न झालाय। या महासंमेलनामध्ये देशभरातील लाखो अनुयायी उपस्थित राहणार आहेत।